नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण या तासिकेमध्ये आणि या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत व्यावसायिक संदेशवहनाचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस कम्युनिकेशन, की एखाद्या व्यवसायात संदेशवहनाचे काय महत्त्व असते आहेत हे आपण शिकूया या तासिकेत या व्हिडिओमध्ये आहे. तर बघा, व्यावसायिक संदेशवहनामध्ये दोन पक्षांच्या दरम्यान व्यावसायिक माहितीची देवाणघेवाण होत असते. प्रत्येक व्यवसायाचे यश हे प्रभावी संदेशवहन व्यवस्थेवर अवलंबून असते. म्हणूनच संदेशवहनाला व्यवसायाचे जीवनरक्त असे म्हटले जाते. व्यवसाय संदेशवहनाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आज प्रत्येक व्यवसाय परंपरागत माध्यमाबरोबरच आधुनिक संदेशवहन माध्यमाचा सुद्धा वापर करीत आहेत आणि आपल्याला वापर होताना सुद्धा दिसत आहे, पाहावयास मिळत आहे किंवा दिसत आहे. थोडक्यात आपण व्यावसायिक संदेशवहनाचे महत्त्व समजून घेऊया. तर बघा की व्यावसायिक संस्थांमध्ये जे दोन पक्ष असतात त्या दोन पक्षांच्या दरम्यान व्यावसायिक माहितीची देवाणघेवाणी होत असते आणि त्या दोन्ही पक्षांमध्ये व्यावसायिक संदर्भात माहितीची देवाणघेवाण करणेसुद्धा खूप आवश्यक आहे. प्रत्येक व्यवसायाचे यश हे प्रभावी संदेशवहनावरच अवलंबून असते. जर आपण व्यवसायात प्रभावी संदेशवहन या माध्यमाचा किंवा प्रभावी संदेशवहनाचा वापर केला नाही तर व्यवसाय हा अपयशी ठरतो आहे आणि म्हणूनच प्रत्येक व्यवसाय संस्थेत किंवा प्रत्येक व्यवसायाचे यश हे प्रभावी संदेशवहनावरच, प्रभावी संदेशवहनाच्या व्यवस्थेवरच अवलंबून असते. म्हणूनच संदेशवहनाला व्यवसायाचे जीवनरक्त म्हटले जाते. व्यवसायात संदेशवहनाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आज प्रत्येक व्यवसायात परंपरागत माध्यमाबरोबरच आधुनिक माध्यमाचा सुद्धा वापर झालेला दिसत आहे किंवा वापर आजही होत आहे. तर आपण सविस्तर बघूया स्टेप बाय स्टेप की व्यावसायिक संदेशवहनाचे महत्त्व, की व्यवसायात संदेशवहनाचे काय महत्त्व आहे. पहिला महत्त्व आहे विद्यार्थ्यांनो, माहितीची देवाणघेवाण. माहितीची देवाणघेवाण दोन पक्षांमध्ये माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संदेशवहनाला एक विशेष महत्त्व आहे. संस्थेच्या आतील तसेच बाहेरील पक्षांमध्ये संदेश किंवा सूचनांची देवाणघेवाण संदेशवहनामार्फतच होत असते. प्रभावी संदेशवहन व्यवस्थेमुळे संस्थेला आपले लक्ष्य प्राप्त करण्यास मदत होते. पहिला मुद्दा आपण बघत आहोत की माहितीची देवाणघेवाण. दोन पक्ष आहेत. एखाद्या व्यवसायासंदर्भात जर माहिती आपल्याला प्राप्त करावायची असेल किंवा माहिती द्यावायची असेल तर दोन पक्षांमध्ये माहितीची देवाणघेवाण होत असते किंवा दोनपेक्षा अधिक पक्षांमध्ये सुद्धा माहितीची देवाणघेवाण होत असते. आणि ही माहितीची देवाणघेवाण करण्याकरिता संदेशवहनाला एक विशेष महत्त्व आहे. संस्थेच्या आतील तसेच संस्थेच्या बाहेरील पक्षांमध्ये संदेश किंवा सूचनांची देवाणघेवाण संदेशवहनामार्फतच होत असते. मग ती सूचना किंवा माहिती संदेशवहनाच्या आतीलही असू शकतो, म्हणजे व्यवसायाच्या आतील माहिती असू शकतो आहे किंवा व्यवसायाच्या बाहेरीलसुद्धा माहिती असू शकते. आणि त्या सर्व प्रकारची माहितीची आपल्याला संदेशवहनाच्या माध्यमाने देवाणघेवाण करावी लागते. प्रभावी संदेशवहन व्यवस्थेमुळेच संस्थेला आपले लक्ष्य प्राप्त करण्यास मदत होते. जर एखाद्या व्यवसायात प्रभावी संदेशवहनाचा वापर होत आहे तर त्याचा फायदा हा व्यवसायाला होतो आहे आणि व्यवसायाला कसं वाटतो आहे की आपला लक्ष्य प्राप्त झालेला आहे, आपला उद्देश प्राप्त झालेला आहे असं सिद्ध होते आहे. नंतर दुसरा मुद्दा विद्यार्थ्यांना, योजना आणि धोरण तयार करणे. योजना आणि धोरण तयार करणे. संदेशवहन हे संस्थात्मक योजना आणि धोरण तयार करण्यास मदत करते. फायदेशीर योजना आणि धोरणे तयार करण्यासाठी योग्य आणि अचूक माहितीची आवश्यकता असते. जर आपल्याला आपल्या व्यवसायाचा मुख्य उद्देश, मुख्य धोरण जर प्राप्त करून घ्यावायचं असेल तर अचूक माहितीची देवाणघेवाण करणे खूप आवश्यक आहे. व्यवस्थापक सर्व विभागांकडून आवश्यक माहिती या संदेशवहन माध्यमाद्वारे प्राप्त करीत असतो. व्यवस्थापक म्हणजेच जो आपण मालक म्हणतो आहे तो म्हणजेच व्यवस्थापक. सर्व विभागाकडून आवश्यक माहिती या संदेशवहनाच्या माध्यमाने तो प्राप्त करून घेतो आहे. तिसरा मुद्दा आहे योजना आणि धोरणांची अंमलबजावणी. योजना आणि धोरणाची अंमलबजावणी. संस्थात्मक धोरण आणि योजनेची वेळेवर अंमलबजावणी करण्यासंबंधी माहिती विशिष्ट घटकांपर्यंत वेळेवर पोहोचणे खूप आवश्यक आहे. जर आपल्याला व्यवस्थापकाला त्यांचे संस्थात्मक धोरण आणि योजनेची वेळेवर जर अंमलबजावणी करावायची असेल तर त्यांना माहिती
विशिष्ट घटकांपर्यंत वेळेच्या आत किंवा वेळेवरच पोहोचणे खूप आवश्यक असते. त्यात विलंब झाल्यास संस्थेचा लक्ष्य पूर्ण होत नाही किंवा संस्थेचा उद्देश हेतू पूर्ण होत नाही. अंतर्गत आणि बाह्य पक्षांपर्यंत योजनांबद्दल माहितीचे प्रसारण करण्यासाठी संदेशवहन प्रणालीचा वापर केला जातो. जर संदेशवहनाच्या आतील माहिती किंवा बाहेरील माहिती बाहेरच्या व्यक्तींपर्यंत किंवा बाहेरच्या पक्षांपर्यंत पोहोचवायची असेल तर आपल्याला संदेशवहनाच्या योजनेचा किंवा संदेशवहनाच्या माध्यमाचा उपयोग करावा लागतो, जेणेकरून जी काही माहिती आहे ती देण्यासाठी, माहिती पोहोचवण्यासाठी जास्त वेळ लागता कामा नये आणि वेळेच्या आत माहिती पोहोचणे आवश्यक असते आहे. त्यासाठी व्यवसायाला त्यांची काय योजना आहे, त्यांचे काय धोरण आहेत यासंबंधी अंमलबजावणी करणे खूप आवश्यक आहे. नंतरचा मुद्दा विद्यार्थ्यांना कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ. कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ. प्रभावी संदेशवहनामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होते. संदेशवहनाद्वारे संस्थेचे उद्दिष्टे, योजना, धोरणे, अटी आणि शर्ती, कार्यप्रणाली इत्यादीबाबत सविस्तर माहिती कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचविता येते. जर एखाद्या व्यवसायात प्रभावी संदेशवहनाच्या माध्यमाचा वापर होत असेल तर त्या प्रभावी संदेशवहनाचा 100% कर्मचाऱ्यांवर प्रभाव पडतो आहे आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होते. संदेशवहनाद्वारे संस्थेची जे काही उद्दिष्ट आहेत, जे काही योजना आहेत, धोरण आहेत, ज्या काही अटी शर्ती आहेत, ज्या काही कार्यप्रणाली आहेत इत्यादीबाबत सविस्तर माहिती आपल्याला कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचविता येते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या ज्ञानात वाढ होते आणि एकंदरीत त्यांच्या कार्यक्षमतेतसुद्धा वाढ होते आणि त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ झाली तर व्यवसायाच्या उत्पादनातसुद्धा वाढ होते. पाचवा मुद्दा विद्यार्थ्यांनो, ध्येयप्राप्तीसाठी. प्रभावी संदेशवहनामुळे सर्व कर्मचाऱ्यांना संस्थेच्या योजना आणि धोरणांबद्दल विस्तृत माहिती प्राप्त होते. त्याचप्रमाणे त्यांच्या शंकांचे निराकरणसुद्धा संदेशवहनामुळे दूर करता येतो. संदेशवहनामुळे वेळेच्या आत त्यांच्या समस्याचे निराकरण करता येतो आणि त्यामुळे जे काही संस्थेचे उद्दिष्ट आहेत, जे काही ध्येय आहेत हे सहज प्राप्त करता येते. कारण आपण व्यवसायात प्रभावी संदेशवहनाचा वापर करून ज्या काही कर्मचाऱ्यांच्या, कामगारांचे जे काही शंका आहेत, अडीअडचणी आहेत तर ते आपण वेळेच्या आत दूर करतो आहे आणि म्हणूनच व्यवसायाचा हा मुख्य उद्देश काय आहे की ध्येय प्राप्त करणे. सहावा मुद्दा विद्यार्थ्यांनो, समस्या सोडविण्यास मदत. समस्या सोडविण्यास मदत. प्रत्येक संस्थेत कर्मचाऱ्यांना काही अडीअडचणी किंवा समस्या उद्भवल्यास त्या शीघ्र वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सोडविणे खूप आवश्यक आहे. जर एखाद्या संस्थेत, एखाद्या व्यवसायात कर्मचाऱ्यांना ज्या काही अडीअडचणी निर्माण होत आहेत, ज्या काही समस्या निर्माण होत आहेत तर त्या शीघ्र म्हणजेच वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सोडविणे खूप आवश्यक आहे. संदेशवहनाच्या विविध माध्यमाद्वारे व्यवस्थापक कर्मचाऱ्यांची समस्या वरच्या स्तरापर्यंत वेळेवर पोहोचवितात. त्यामुळे वेळेवर समस्येचे निराकरण होते आणि त्यामुळे सुद्धा कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होते आणि ते खूप आनंदाने, स्वइच्छेने काम करण्यास तयार असतात. सातवा मुद्दा आहे विद्यार्थ्यांनो, निर्णय घेण्यास मदत. योग्य वेळी योग्य निर्णय घेणे कोणत्याही संस्थेसाठी आवश्यक असते. जर एखादा व्यावसायिक आहे, एखादी संस्था आहे तर त्यांना योग्य निर्णय योग्य वेळी घेणे खूप आवश्यक आहे. जर त्यांनी योग्य निर्णय योग्य वेळी घेतलेलं नाही तर याचा नुकसान त्या व्यवस्थापकाला, त्या व्यवसायाला भरून काढावा लागतो आहे. वरिष्ठांना योग्य निर्णय घेण्यासाठी अचूक माहितीची आवश्यकता असते. म्हणजेच जर एखादी समस्या निर्माण झाली तर जे काही वरिष्ठ अधिकारी असतात त्यांनासुद्धा अचूक माहिती प्राप्त होणे खूप आवश्यक आहे. तेव्हाच ते समस्येचे निराकरण करू शकतात किंवा योग्य निर्णय योग्य वेळी घेऊ शकतात. प्रभावी संदेशवहनामुळे व्यवस्थापकांना सर्व विभागाकडून अचूक माहिती प्राप्त होते. त्यामुळे त्यांना योग्य निर्णय घेण्यास मदत होते. नंतर आहे विद्यार्थ्यांना औद्योगिक संबंध सुधारणे. औद्योगिक संबंध सुधारणे. औद्योगिक संबंध सुधारणे. औद्योगिक संबंधात कर्मचारी, मालक, व्यवस्थापक, कामगार, सरकारी कर्मचारी तसेच ग्राहक यांच्यात असलेल्या व्यापारी संबंधाचा समावेश होतो. वरील घटक आणि व्यवसाय यांच्यात एखाद्या विषयी गैरसमज झाला असेल तर औद्योगिक संबंध बिघडू शकतो. त्यांच्यात जे काही त्यांचे संबंध आहेत
त्यांच्यात गैरसमज होता कामा नये, त्यांचा एकमेकांवर विश्वास असायला पाहिजे, तरच संबंध टिकून राहतील, संबंध बिघडणार नाही. परंतु जर एखाद्या व्यावसायिकांमध्ये गैरसमज निर्माण झाला असेल उद्योगांसंदर्भात, व्यवसायासंदर्भात, तर त्यांचे संबंध हे बिघडू शकतात. त्यामुळे व्यवसायाला मोठ्या प्रमाणात तोटा देखील सहन करावा लागू शकतो. दोन पक्षांमधील गैरसमज दूर करण्यासाठी तसेच मधुर संबंध प्रस्थापित करण्यासाठी, औद्योगिक संबंध टिकवून ठेवण्यासाठी संदेशवहनाची भूमिका ही महत्त्वाची असतो आहे. तर त्यासाठी सुद्धा संदेशवहन एक प्रभावी संदेशवहन असायला पाहिजे आहे. त्यांच्यात जो काही संदेशवहन, जो काही त्यांच्यात कम्युनिकेशन होतो आहे तो विश्वासाने होणे खूप आवश्यक आहे. एकमेकांचा विश्वास असणे खूप आवश्यक आहे. नंतर आहे विद्यार्थ्यांना वस्तू आणि सेवांची प्रसिद्धी. वस्तू आणि सेवांची प्रसिद्धी. वर्तमान युग हे स्पर्धेचे युग आहे. आज एकच वस्तू किंवा सेवांचे अनेक निर्माते आहेत. सर्वच उत्पादक वस्तू किंवा सेवांचे उत्पादक हे उपभोक्त्यांसाठी करीत असतात आणि जास्तीत जास्त ग्राहकांना आपले उत्पादन विकण्याचा प्रयत्न करीत असतो आहे आणि प्रत्येक उत्पादक हा जास्तीत जास्त वस्तू विकायला पाहिजे यासाठी प्रयत्नशील असते आहे. तर बघा, आजचे जे युग आहे ह्या युगात एकच जर वस्तू असेल तर ती एकच वस्तू अनेक उद्योगांमध्ये तयार केली जाते. त्या एकाच वस्तूचे अनेक निर्माते असू शकतात आणि अनेक निर्मातेसुद्धा आहेत. आणि जास्तीत जास्त व्यावसायिकांचा काय उद्देश असतो आहे की आपल्या वस्तूंचा जास्तीत जास्त विक्री व्हावी, आपल्या वस्तूंचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावा, यासाठी प्रत्येक व्यावसायिक किंवा संस्था हे नेहमी जास्त प्रयत्न करत असतात. त्यामुळे बाजारपेठेत उत्पादकांमध्ये स्पर्धा पाहावयास मिळते. जो संस्था जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत आपल्या उत्पादनाबद्दलची माहिती पोहोचविण्यास यशस्वी होतो त्यांच्या एकूण विक्रीत वाढ होते. या सर्व प्रक्रियेमध्ये संदेशवहनाची भूमिका खूप महत्त्वाची असते आहे. तर विद्यार्थ्यांना तुम्ही प्रत्यक्षात पाहता की एखादा व्यावसायिक आपला व्यवसाय वाढावा, आपल्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी तो वाटेल ते प्रयत्न करत आहेत. एखाद्या वस्तू संदर्भात प्रचार करण्यास खूप खर्च करत आहे. फॉर एक्झाम्पल पाहत असाल तर एखादा आपण बाजारामध्ये जातो आहे, तर एखादा जर व्यावसायिक आहे भाजी विकणारा किंवा वस्तू विकणारा, तर तो कसा खूप जोराजोराने ओरडतो आहे की यासाठी तो आपल्या वस्तू आणि वस्तूचा प्रचार प्रसार करतो आहे की जास्तीत जास्त त्यांच्या वस्तू विकाव्यात, ग्राहकांपर्यंत माझ्या वस्तूंबद्दल जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावा आणि माझ्या उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी प्रत्येक व्यावसायिक हा प्रयत्नशील असतो आहे आणि प्रत्येक व्यावसायिक हा नेहमीच प्रयत्न करतो आहे. 10वा मुद्दा विद्यार्थ्यांना संघर्षाचे उच्चाटन. प्रभावी संदेशवहनामुळे दोन पक्षांमध्ये माहितीची देवाणघेवाण निरंतर होत असते. त्यामुळे एखाद्या मुद्द्यांवर दोन पक्षांमध्ये मतभेद झाल्यास किंवा गैरसमज झाल्यास ते संदेशवहनाद्वारे सहज सोडविला जाऊ शकतो आहे. जर आपल्याला आपल्या वस्तूंसंदर्भात माहिती द्यावायची आहे तर किंवा सूचना द्यावायची आहे तर प्रभावी संदेशवहनाच्या माध्यमाने दोन पक्षामध्ये किंवा दोन पक्षांच्या अतिरिक्त जे काही पक्ष असतील तर यांच्यात माहितीची देवाणघेवाण करण्याची प्रक्रिया ही निरंतर सुरू असते. त्यामुळे एखाद्या मुद्द्यांवर दोन पक्षांमध्ये जर मतभेद झाल्यास किंवा गैरसमज झाल्यास ते जे मतभेद आहेत किंवा गैरसमज आहेत तर हे आपण संदेशवहनाच्या माध्यमाने दूर करू शकतो. नंतरचा मुद्दा विद्यार्थ्यांनो कर्मचाऱ्यांच्या संतुष्टीत वाढ. जर संघटनेत भयमुक्तरित्या संदेशाचे वहन होत असेल तर व्यवस्थापन आणि कामगार यांच्यात एकमेकांना समजून घेण्याच्या प्रवृत्तीत वाढ होते. त्यांच्यात योग्य समन्वय प्रस्थापित होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात संस्थेविषयी आपुलकीची भावना जागृत होऊन त्यांच्या समाधानात वाढ होते. जर एखाद्या संघटनात भयमुक्तरित्या संदेशवहनाचे वहन होत असेल किंवा संदेशवहनाच्या माध्यमाचा वापर होत असेल तर व्यवस्थापक आणि कामगार यांच्यात एकमेकांना समजून घेण्याच्या प्रवृत्तीत वाढ होते. त्यांच्यात एकमेकांना समजून घेण्याची कार्यक्षमतेत वाढ होते. त्यांच्यात योग्य समन्वय प्रस्थापित होते आणि त्यांच्यात योग्य समन्वय प्रस्थापित झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात संस्थेविषयीची आपुलकी निर्माण होते, आपुलकीची भावना जागृत होते आणि त्यामुळे त्यांच्या समाधानात वाढ होते.
शेवटचा मुद्दा आहे विद्यार्थ्यांनो, निष्ठेत वाढ. निष्ठेत वाढ. प्रभावी संदेशवहनामुळे सर्व आवश्यक माहिती कर्मचाऱ्यांपर्यंत निरंतर पोहोचत असल्यामुळे व्यवस्थापक आपल्या अधीनस्थ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवू शकतो. प्रभावी संदेशवहनामुळे ज्या काही सर्व प्रकारची जी काही माहिती आहे ती कर्मचाऱ्यांपर्यंत निरंतर पोहोचत असल्यामुळे आणि निरंतर पोहोचत राहिल्यामुळे व्यवस्थापक आपल्या अधीनस्थ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन काम करत असतो आहे आणि त्यामुळे सुद्धा कर्मचाऱ्यांचा विश्वास वाढतो आहे. त्यामुळे कर्मचारी पूर्ण निष्ठेत काम करतात. कर्मचारी निष्ठेपूर्वक काम केल्यास, व्यवस्थापनाने त्यांच्या कामगिरीची स्तुती केल्यास कर्मचाऱ्यांच्या निष्ठेत वाढ होते. जर कामगार एखादा प्रामाणिकपणाने आणि चांगल्या पद्धतीने काम करत असेल तर त्यांची प्रशंसा करणे हे व्यवस्थापनाचे कर्तव्य आहे. व्यवस्थापनाने त्यांची प्रशंसा करणे खूप आवश्यक आहे, त्यांची स्तुती करणे आवश्यक आहे आणि त्यांना योग्य वेळी बक्षीस देणेसुद्धा खूप आवश्यक आहे. जर व्यवस्थापक त्यांच्या कामाची स्तुती करत असेल आणि 6 महिन्याने किंवा प्रत्येक वर्षाला त्यांना काही एखाद्या उत्कृष्ट कामाबद्दल बक्षीस देत असेल तर काय होतं आहे, कर्मचाऱ्यांच्या निष्ठेत वाढ होते आणि कर्मचाऱ्यांच्या निष्ठेत वाढ झाली तर व्यवस्थापकांच्या उत्पादनातसुद्धा वाढ होते. कर्मचारी आपुलकीने काम करतो आणि जास्त काम करतो आहे. तो वेळेची टाळाटाळ करत नाही, वेळेचा अपव्यय करत नाही. तर हे झाले विद्यार्थ्यांनो व्यावसायिक संदेशवहनाचे महत्त्व, की एखाद्या व्यवसायात संदेशवहनाचे काय महत्त्व आहे. एखादा व्यवसाय जर यशस्वी करावायचा असेल तर आपल्याला काय करावा लागतो आहे. तर हा भाग इथेच संपलेला आहे विद्यार्थ्यांनो आणि आपण इथेच थांबूया. पुढचा भाग पुढच्या तासिकेला घेऊया. धन्यवाद.